नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? आहेत ना सर्व ठीक? तर चला तुम्हाला सांगते, 1.5 वर्ष झाली राजश्रीचे व्हिडिओ आणि फोटो बघत नाही मी. काय लागले 1.5 वर्ष, काय लागले काय माहिती, गायब लावलंच. तर आज मी ऑडिओ क्लिप म्हणजे ऐकलेलं आहे. ह्या दलिंद्र्या दीप्याबद्दल ऑडिओ क्लिप तुम्ही ऐका स्वतः. तुमचे जार नाही, तुमचे हृदय तुमचे जो आहे काळे, एवढं त्या माणसाला दिसलं कुठंतरी चपल्यानं नाही मारलं तुम्ही स्वतः ऐका. ह्या माणसाने, ह्याच्या बायकोने किती छळ केलाय माझ्या बहिणीला. आज मी कधी न रडण्याचा विचार केला होता, कारण का जे मी ह्या माणसाबद्दल नाही, माझ्या बहिणीचा ती काय किती बुद्धिवान, किती काय बोलली, ह्याला किती छळ केलं त्याला. म्हणतो यूट्यूब खोलल्यानंतर तिचा परिणाम झाला, वारली म्हणतो ना माझ्या बहिणीला. स्वतःच्या भावाला नोकर बनवून ठेवलेलं, लग्न नाही केलं, त्याचं 34 वर्षाचं तेव्हा आधार कार्ड तुम्ही पहिलं पहा. मी शेवटला बोलते, राजश्रीचं सगळं रेकॉर्डिंग लास्टपर्यंत ऐका. ह्या दलिंद्र्यानं, ह्याच्या बायकोने असे हजारो रेकॉर्डिंग आहेत माझ्यापाशी. का ठेवलेत रेकॉर्डिंग, कशी पाठवायची, का पाठवायची, हे सगळी माहिती देते तुम्हाला. या नालायक दिप्या, तुझी आता सुरुवात झाली, तुझी उलटी गिनती सुरू झाली. हरामखोरा सगळं खोटं बोलतोयस ना. माझ्या बहिणीला तू मारलंस. माझी बहीण किती गिडगिडते, किती त्रास दिलाय माझ्या बहिणीला. तू चोर हरामी. एक दिवस विचारलं नाही, माझी बहीण किती तडपते बघा, तुम्ही स्वतः बघा. ऑडिओ क्लिपच आहे तुमच्या राजश्रीला, तुम्ही ओळखता ना. तर चला ते रेकॉर्डिंग त्याचे सगळे ऐका तुम्ही. मी नाही रडणार नव्हती म्हणून मी राजश्रीचं ना ऑडिओ क्लिप का व त्याचा फोटो बघायचं सोडून दिलेला आहे. अरे दलिंद्र्या, नालायक कुत्र्या, तुला चपलीनं मारलं तरी माझा राग जाणार नाही. अरे इतका हरामी आहे, निर्दय आहेस रे, निर्लज्ज नालायक आहेस तू. किती माणसा तुला चपलीनं मारलं तरी माझा राग जाणार नाही. इतकं मला वाईट वाटतं. माझ्या बहिणीला इतका त्रास दिला होता ना रे हरामी, त्याला मारून टाकलं तुम्ही. परिणाम तुझ्या हे मुळे मी, माझी बहीण वारली, डिप्रेशनमध्ये गेली. तुम्ही बघा रेकॉर्डिंग. तुम्ही सगळ्यांनी मदत केली म्हणून आज मी माझ्या गायत्री सोबत आहे, आई बाबा सोबत आहे. कारण की तुम्ही खरंच लय सपोर्ट केलाय. आणि अण्णा दादांना सारखं फोन यायचं की राजश्री कशी आहे, गायत्री काय करते. आणि भरपूर ताईंनी दादांनी मला पैशाची पण मदत केल्या, म्हणून मी आज माझ्या गायत्री सोबत आहे. मम्मी पप्पा तर असं पायाखाली झोपायचं, घरातली करत नाही ती, विचारत नाही ती. पप्पा फोन करून सांगितलं की या राजश्रीला लईच बरं नाही, होय म्हणली पण आली नाहीत. आणि यूट्यूब बंद करा म्हणून सांगतात. मी का करू? मला एवढा सपोर्ट भेटतोय, गायत्रीला एवढा सपोर्ट आशीर्वाद भेटतोय, मी का बंद करून नाही करणार मी. मला असं फोन पण येतात की ताई तू कुणाचाही विचार करू नको, स्वतःचा कर, यूट्यूब बंद करू नको. आणि तू खरं बोलतीस म्हणून तुला सपोर्ट भेटलाय, तू बंद करू नको. कोण कुणाला विचारत नाही, आम्ही हाय तुला, यूट्यूब फॅमिली हाय, तू टेन्शन बिलकुल घेऊ नको. माझा बारका भाव आणि बाबा येड्यागत रात्रंदिवस कुठं पण फिरवते ते. आणि मोठा दादा पण, म्हणजे तिघं लई त्रास, अख्खं घरच त्रास करून घेते. कारण की चांगल्या माणसाचं कधी चांगलं होत नाही, ही मात्र खरं आहे बरं का. कारण की रात्रंदिवस भाव, पप्पा, आई, कारण की गायत्री पण घरात राहत नाही ना एकटी. 13व्या दिवशी सोडून गेली होती. अजूनही रडत्या ती की आई मम्मी मला कुठं सोडून जात्या का. तर त्याला मी जाताना मी चाललेली तेव्हा बघा तिच्यापासून चाललेली, आणि तिनं ना माझा टॉप असा धरून उडत होती. तर मी म्हटलं बाळा लवकर येते माघारी, लय हुशार आहे बरं का गायत्री, माघारी ती. म्हणलं अशी इतकी जोरात वरडून रडायला लागली ना ती, माघारी असतोपर्यंत रडत होती ती. पण तिथं पण माझं मन लागत नव्हतं की माझी गायत्री काय करत असेल.
मला खरंच मदत केली आणि बाबांनी पण असं बाहेरनं पैसे काढलेत आणि सगळीकडून पैसे काढून आता थोडं. हॅलो. हा बोल. अहो ती अकाउंट नंबर मागितला 8 दिवस मागे लागल्यानंतर दिलेत काल. मग ती चेक गावात जाऊन चेक केलं तर गावातली म्हणते ती ज्या बँकेचं अकाउंट आहे ना. हा मग मी तुला आधीच म्हणलं की ज्या बँकेचं अकाउंट आहे ना तिथंच आपल्याला जाऊन चेक करायला लागेल ग. म्हणजे ती फक्त फोटो पाठवलाय तिच्यावर चेक करतेली का? पासबुक नाही पाठवले ते. फोटो म्हणजे तिने पासबुकचा फोटोच काढून पाठवलाय त्यांनी. मग त्याच्यामध्ये अकाउंट नंबर असतो की बाळा. हा हाय की. हा मग झालं तर मग म्हणजे कुठल्या अगं पासबुकचा फोटो पाठवलं म्हणजे त्याच्यावर सगळं डिटेल असते की कुठल्या बँकेचं अकाउंट आहे ती सगळं असते की असं का करायला. ती दादाच्या मोबाईल मध्ये पाठवलंय. ती घरात विषय चाललेला म्हणून मी म्हटलं दीदीला एकदा विचारते. ती जी पासबुकचं पाठवलं की नाही ती मला पाठवली सांगते तुला. ठीक आहे दादा घरी आल्यावर पाठवाय सांगते. अगं त्याच्यामध्ये नाव असते कुठल्या गावचं हे कुठल्या तालुक्याचं अकाउंट आहे ना ते असतंय. मध्यवर्ती बँक आहे. आज रेंजचा काय प्रॉब्लेम आहे तुझ्या तिकडं? नाही हो सांगली मध्यवर्ती बँक आहे ती. सांगली मधले का? हा सांगली मध्यवर्ती बँक आहे. हा त्या बँकेत भरल्याच्या त्याच बँकेनं खाता भरलाय का कुठल्या भरलाय मला भरोसाच नाही बिलकुल त्या माणसावर. आणि ती बँकेचं एकदा चेक कर की तू जाऊन तू अगं पण तू एवढं कुठाने करूपर्यंत तू केस टाकू शकते ग. म्हणजे तो म्हणतोय कुणाकडे पैसे आलं नाही आणि आले ती त्या दिवशी तो दादा आला होता ना दीदी. ती बायको पण सरकारी दवाखान्यात आहे. मग त्यांनी सांगितलं ताई मी सरकारी दवाखान्यात कामाला आहे 15 दिवसात सगळ्यांचे पैसे आले ते फॉर्म भरलेलं म्हणजे पॉझिटिव्ह रिपोर्ट दवाखान्यात वारलेले आहेत ना माणसं त्यांचं 15 दिवसाच्या आत पैसे आले ते म्हणून त्यांनी पण सांगितलं म्हणून ह्यांच्या मागे लागले आता. तर दीर म्हणते मला टाइम भाऊ म्हणला ना वडील भाऊ म्हणले की तुम्ही आपण चौकशी करू. ते म्हणते त्यांना फोन केला काय तो दीराला ती? हो मी नाही केला भावानी वडिलांनीच केला होता. तर पूर्ण म्हणते आम्हाला तेवढंच काम नाही आम्हाला दुसरं काम आहे. एक काम कर ना काय तुमच्या तीनच्या जवळचे असतील का नाही नातेवाईक त्यांना जरा तरी भनक लागलीच असेल की पैसे आलेले गेलेले. कोणाला सांगून देना ती दीदी ती तिथल्या माणसाला फोन लावून देना ती तिथली माणसं कोणी मला माहिती दिली तर त्यांच्यावर भांडायला लागली. त्यांना गपचूप करायचा फोन आपल्याला कशाला दिल्लोडा पेटायचं. सांगना ती घरातली जायचं आणि जास्त मला माणसं ओळखीची नाहीत ना तेवढीच आमच्या घरातली भावकीतली तेवढीच माहित आहे आणि ती कोणाला सांगणार आहे पैशाचा विषय. होय ती बी हाय अगं पण ती कुठलं पासबुकचा फोटो कोणी पाठवलाय मग आता? दिरानेच पाठवलाय माझ्या. हा मग नको ती चेकच करू नका कारण तिने त्याने जी पाठवलंय की नाही ती बेभरोसे आहे मग ती पासबुकचं. मला वाटलं दुसरं कोणी तर तुम्हाला पाठवलंय ती. नाही त्यांनीच पाठवलंय. आणि मग तू एक काम कर की बँकेत अर्ज दे काय मग तिथं कळतंय की कुणाच्या नावावर पैसे आले काय मग तुला ती विचारते की आधीच पैसे आले ती म्हणा माझा अशी पोरगी आहे म्हणा मला माहित नाही म्हणा माझ्या परस्पर ह्यांनी काय केलंय सोडवावडीची कारणं दे तिथं. आता मी जाऊ ना दीदी तुला मी काय म्हणलं होतं सगळे डॉक्युमेंट घेऊन तिथं जा बँकेत आणि सगळं ती मृत्यू पत्र ती असेल ना तुझ्याकडे असेल नवऱ्याचं? हो आहेत सगळी पॉझिटिव्ह माझ्यापाशी आहेत दीदी. त्यांचं आधार कार्ड सगळं ओरिजिनल माझ्यापाशी आहे. त्यांनी कुठनं काय तू जा की तिथं भर की फॉर्म वगैरे भर की मग पुढच्या प्रोसेस त्यांनी म्हणतील की बाबा ह्या अकाउंटवरती पैसे आलेत म्हणून ती समोरून तुला सांगतील. मग तुम्ही कसं काय एवढं भरताय म्हणा मी बायकोय म्हणाव त्याची माझ्या परस्पर ह्यांनी भरलंय म्हणाव मी केस टाकते म्हणा ह्यांच्यावर. झालं प्रश्नच मिटला. आता तू सैल मध्ये घेऊ नको 50,000 म्हणजे काही थोडं का पोरीचं भविष्य आहे. तू एक काम कर बाबा कुठे आहेत? बाबा नाहीत कामाला गेली तो. होय एक काम कर बाबांना घेऊन बँकेत जा तिथं विटायचं ठीक आहे आणि फॉर्म भर सगळे डॉक्युमेंट त्याला लाव काय
डॉक्युमेंट म्हणजे ओरिजिनल लावू नको, ते झेरॉक्स काढून सगळे लाव, ठीक आहे. तो फॉर्म भर तिथं. त्या फॉर्मवरती काहीतरी ऍक्शन होईल की पैसे आल्यात का नाही आल्यात. बरं ठीक आहे, आल्यात तर पैसे ना तुझ्यावर ऍक्शन घेतील ते. काय ऍक्शन घेतली ना की तू मग म्हण की माझ्या परस्पर ही यांनी काम केलंय म्हणायचं. मला माहित सुद्धा नाही, मी डिप्रेशन मध्ये होते म्हणायचं. माझी पोरीची तब्येत, माझी तब्येत बरी नाही म्हणून मी एवढ्या दिवस गप्प बसले होते. मला आता कुठंच बरं वाटायला लागले आणि मी आता फॉर्म भरलाय म्हणायचं. मला जरा नाही म्हणजे डिप्रेशन मध्ये होते म्हणून मला काय कळत नव्हतं काय करायचं काय नाही. आणि आता 1-2 महिने झालं मला बरं वाटायला लागले. मग मला लई जणांनी सांगितलं असं की असं असं कर, पोरीच्या नाही का पोरीला जरा तरी पैसे मिळतील, इकडून तिकडून मदत होईल म्हणून मी हे फॉर्म भरलाय म्हणायचं. काय आणि म्हणायचं हे जर यांना पैसे भेटले असतील ना म्हणायचं माझ्या परस्पर भेटलेत आणि मी पोलीस स्टेशनला जाऊन मी कंप्लेंट देणार आहे. आणि ते डॉक्युमेंट तिथनं उचलायचे पोलीस स्टेशनमध्ये नेऊन तिथं जमा करायचे की माझ्या म्हणजे माझ्या नवऱ्याचे सगळे पैसे ह्यांनी घेतलेत आणि माझ्या मुलीचं भविष्य एकही काडीचे पैसे दिले नाहीत का काय नाहीत ह्यांनी. मी माझ्या पोरीचं भविष्य कसं बघू, मी काय कमवते का काय करते म्हणायचं. माझ्या आई बापाची पण परिस्थिती एवढी नाही आणि सासरे पण सांभाळत नाही मला, मग मी कुठं जाऊ पोरगी घेऊन म्हणायचं. सगळं तुझ्या बाजूने होतंय, उभे येड्यागत तू बसू नको. जेवढे लवकर होईल ना तेवढ्या लवकर प्रोसेस चालू करतो. मग आज रविवार आहे दीदी, उद्या जाते आहे ना. अगं आज रविवार आहे, आज नाही होत का, मग उद्या जा आणि डॉक्युमेंट सगळे घेऊन जा तू. गायत्रीचं जन्म सगळे जॉईन करून ना झेरॉक्स त्याला त्या बँकेत दी. मग म्हणायचं मी बायको आहे म्हणायचे. त्यांनी जर काय बोलायला लागलेलं तर मग फोन कर मला, मग बघूया पुढचं काय आहे काय नाही. ती जर म्हणलं ना पैसे आलेत कळलेत म्हणायचं मी बायको आहे म्हणायचं, माझी पोरगी आहे म्हणायचं. मग कसं काय तुम्ही म्हणजे त्यांना काय बोलता येत नाही आपल्याला, पण एक अर्ज लिहून दिला तरी तिथे चालतंय. मग पुढची ऍक्शन मग पोलीस स्टेशनला जाऊन मग दिरावर करूया ऍक्शन, असं करूया. कसली भाषा बोलताय बिचारा, मी काय बोलत नाही म्हणून जास्त मगाशी कधी केलता फोन? मगाशीच केला होता बारक्या भावांना. बा तेवढं बघूया की आपण जाऊया तर म्हणतोय मला टाइम नाही यायला, मी काय बोलत जास्त करताय का. तर भाव म्हणतोय असं का बोलताय. म्हणावं जास्त बोलत नाही म्हणून नाश करताय म्हणावं. तुझी लायकी काय म्हणावं भाड्या म्हणावं, तुला एक भाऊजा आणि पोरगी सांभाळता येईल म्हणावं. लायकी नाही का म्हणावं तुझे. 8वीतनं शाळा सोडून माझ्या ह्या लोकांनी त्यांना सोना चांदीच्या दुकानला पाठवलं कामाला. त्याच्यानंतर वाळूचं काम केलं दीदी, सगळं भांगलं मस्त हिंडवलेत बिना चपल्याची. काय तुम्हाला परिस्थिती सांग माझ्या नवऱ्याची. ट्रॅक्टर ड्रायव्हर झालं, ट्रॅक्टर चालवलं, जीसीबी चालवलं. खरं सांगते 29-30 वर्षापर्यंत त्यांचं लग्न केलं नाही, यांनी नुसतं राबूनच घेतलं त्यांना. जाऊ दे मरू देव पण बघणार आहे सगळं आणि तुझा नवरा पण सगळं बघतो. लोकांना कधी ना कधी टाइम येतोय. असे नाही तसे पैसे जातात मस्त प्रत्येकात. तुला वाटत असेल की तुझेच पैशाला तर तुला तसा आधार पण नाही ग. आई बाबा तर किती परिस्थिती आहे सांग. अहो दीदी माझं त्याच्यामुळे वाईट टेन्शन घेतलं तर दीदी माझं डोकं जाम. मला काय मग म्हणते की जेवढ्या लवकर प्रोसेस होईल ना त्यातले 20,000 काढून तुझं ऑपरेशन बी होईल. तू तिथं सगळं सांग की मला असा त्रास आहे म्हणावं, मी काय करू म्हणावं, मी कुणाला सांगू म्हणावं, माझ्या आई बापाला सांगू का, माझ्या आई बापाची परिस्थिती आहे का म्हणावं तेवढी. माझे आई बाप जेव्हा शेतीत जातात म्हणावं तेव्हा आम्ही खातोय म्हणावं. मी म्हणणार माझं शिक्षण पण झालं नाही, मी काय काम करू म्हणणार. काय काम करू म्हणावं. आणि पोरगी माझी एवढी म्हणायची छोटी, तिला कुठली गोष्ट लागत नाही म्हणायचं, सारखी आजारी पडते. अजून त्या पोरीचं तोंड बघितलंय म्हणावं त्यांनी. आणि दीदी जे आहे ना तेवढं सगळं सांगून बसते. सगळं सांगते. माझ्या पोरगीचं नाव पण इथं नोंदवायचं नाही म्हणून ह्या लोकांनी मला भ्यागा. तू नाही तर सांग मग, तुझी कशी मी बँड वाजवते बघ मग. सगळं सांगते. सगळं सांगायचं. डेअरिंग कर, लई गप्पन बसू नको आणि रडायचं नाही. जरा असं पण रडू नको, आधीच त्रास होतो तुला, मग डोक्याला टाकता त्यांना म्हणणार मी माझी एवढी शुक्र 2 तासाची पण नव्हती हो दीदी, 1.5-1 तासाची असेल. आणि माझी सिजर झालेली, मला बोला येत नव्हतं, कळत होतं सगळं, पण ती सुंताचं इंजेक्शन केलेलं असतं ना दीदी आपल्याला सिजर करताना. पाठीत दिलेलं असतं, पोटावर काय 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 केलेलं असतं बाबा त्यांनी. मग ती
मला सुंद चढलेली फक्त कळत होतं सगळी काय बोलते ती, पण बोलायला येत नव्हतं. तर आली माझी जाऊन लगेच पप्पा म्हणलं आता पोरगी झाली दादू पाहिला नाही, दादूला पोरगीच पाहिजे होती, देवानं सगळं ऐकलं, दादूला ठेवलं नाही. तर लगेच माणसं मला ते बोलायला लागले पोरगीचं नाव आता ती नोंदवतं वडील म्हणलं हो. आता वाटलं आपल्यासारखं लगेच म्हणते ती नाही नोंदवायचं तिथं पोरगीचं नाव. होय पोरगीचं नाव कुठे नोंदवायचं मला कशाला तिचा नंबर दिला काय टेनीचा तिला सांगते मग कुठं नोंदवायचं ते. तेच की म्हणते नाही नोंदवायचं नाव, कशाला नोंदवायचं आहे नाव, काय गरज नाही. मी बापरे म्हणलं ही काय आहे माझी पोरगी अजून 2 तासाची पण झाली नाही पण तिच्या मागं पण नव्हती लावायला लागली. हलकट लोक आहेत सोड, त्यांच्या नादी आपल्याला लागायचंच नाही. आपले पैसे भेटले की संबंध संपला. आणि ते शेत आहे ना तू म्हणते ना ते शेत कोणाला तर करायला दे आणि कोण जर त्रास देत असेल तर सरळ विक ती शेत आणि गपचूप बस. कुठं अर्धा गुंठा घे जागा आणि तिथं घर बांध तेवढ्या पैशातच छोट्या 2 रूम. कुठपर्यंत आई बाप तर तुझ्या जन्मी जाणार आहे. आपल्यात कसं असतं माहित आहे का, आता नवरा वारलाय आणि मी इकडे माघारी येऊन बसले नाही का, भावाचं लग्न होणार आहे दीदी, जशी नवरा वारलेली पोरगी जरी माघारी येऊन बसली ना तरी पोरगी द्यायला भेटते ती हो हे देत होय. मग काय तर तसं पण प्रॉब्लेम आहे म्हणून मी म्हणलं मग मी पुढच्या वर्षी आपली सेपरेट राहते म्हणलं. एक काम कर ते पोस्टात बिस्टात काहीतरी पैसे भरायचे वाटतं त्याच्यामध्ये नाही युट्यूबचं पेमेंट चालू झालं नाही थोडे थोडे पैसे काढून का नाही त्याच्यामध्ये टाकत जा, तेवढे सेव्हिंग पण होईल. कुठं हो दीदी ती मी विचारते तुला सगळी डिटेल मध्ये. पोस्टात टाकतात बहिण काहीतरी व्याजानं. ती टाकलं म्हणाय तुला महिन्याला पण व्याज येईल आणि तुझा खर्च पण भागल. तुमच्या बायलेकीचं किती असणार आहे असा. आणि कुठं जरी रूम काढून जरी राहिली तर किती लईतले 500 रुपये भाडं असते गावाकडून. तुझे युट्यूबचे पण पैसे चालू होते आणि गाई तेव्हा शाळेत जाईल तर तुझं ते ब्लाऊजचं पण काम होते. ब्लाऊज तुला येते तेच काय ती करता करता तू जरी केलं तर बस आहे. तुझे गरज आई बाबाला यायचं भेटायचं जायचं त्यांच्यामध्ये कशाला तू येते म्हणजे पुन्हा पोराचं लग्न झाल्यानंतर कोण कोणाचं नसते माहिती का. हाय तोपर्यंत हाय नंतर काय बसते नाही जसं आहे म्हणजे कसं आहे ते घरी. मग त्याच्यावरूनच आपलं आता मस्त भाऊ आपले चांगले आहेत पण भाऊ आल्यानंतर ते भाऊजांच्या हातात असते की आपण कसं वागायचं कसं राहायचं कसं नाही. त्यामुळे एखादी असली चांगली तर ठीक आहे. आता आमची मस्त शिकलेले पण हाय आम्हाला व्यवस्थित आहे मस्त. आता तुमची तर शिकलेली पण नाही काहीच नाही तरी आपण नाही भाऊ लय कधी जेवलंय का विचारत नाही कधी काय चाललंय विचारत नाही. आता जरा पण माणसाने एवढं पण नाही करावं गा जरा तरी विचारायला पाहिजे. आज ती नाही आता नाही होती माणसाला म्हटलं की झाली तिथे लग्न झाल्यानंतर कळालं मला माणसं काय असतं. पहिलं मला टेन्शन काय असतं तीच माहित नसायचं लग्नाच्या आधी. बरं जाऊ दे तू डोक्याचा विचार घेऊ नको. ती फक्त उद्या जाऊन का नाही ती प्रोसेस कर सगळं की तिथं काय काय लागतंय काय काय नाही आणि सांग सगळं सविस्तर सांग तिथं सगळं. नाव माझ्या सासरची एकही माणसं मला विचारत नाही ती का पुणेला बघत नाही का मला बघत नाही. मी कसं कुणाच्या जीवावरती जगायचं नाही. माझ्या आई बाबा फोन करतो तर मी तरी म्हणणार आहे कॉल रेकॉर्डिंग काढा म्हणणार आहे. माझ्याकडून कॉल जाते का त्यांच्याकडून येते तुम्ही काढा रेकॉर्डिंग म्हणणार कॉल रेकॉर्ड काढा. माणसाला खोटरडे येतो काय तरी येण्याचा बाजार तुला माणसात सोडून लोक असतील बाई लोक खरंच बाबा आश्चर्य वाटतं. माझ्यासोबत आमचं खरं सांग का हाय आता एवढं सोड मस्त भावाचं भांडण पण कुठला कार्यक्रम कुठलं काय असलं तर आम्ही एकत्र येतो. बरोबर आहे ना. मग माझ्या ह्यांच्यागतच झालं तिथे. गायत्रीच्या वडिलाचं पण असंच फजिता केलं. गायत्रीच्या वडिलांना एवढा तर त्रास कुणालाच दिला नसेल कोणी. सांगती ह्यांना स्वतःसाठी पैसे जपून ठेवायचं स्वतःसाठी जवायचं काहीच माहित नव्हतं. मी तर बाई म्हणते माणूस कसला आहे म्हणते. अगं बाई बरोबर माहितीये का टाइम सगळ्यांचा येते फक्त ना त्याला टाइम लागतो आणि ज्याने त्रास दिलाय ना त्याला बरोबर देवला असला बोल घेतो. ते तुम्ही म्हणल्याला मला पटलं बरं का. माझं लग्न जेव्हा होत होती ना राहू दे ती 50,000 तुला नाही मिळाल तर नाही मिळू दे. तेव्हा त्यानं कुठली ना कुठली तुला रस्ता दाखवलंच की देव तुला. जाऊ दे तुझ्या पोरीवर ववाळणी गेली म्हणायचं ववाळणी
ज्यावेळेस तुला कळलं ना की पैसे देणार नाहीत, यांना पैसे आलेत काय, हा. त्यांच्या समोर जाऊन काय हा. पुरीच्या डोक्यावर ओवाळायचे पैसे त्यांच्या दारात टाकून यायचे, तेवढं काम करायचं. तुझ्यात डेअरिंग नसलं ना, मी पोरगी घेऊन जाईन तिथं आणि टाकून येईन मग. हा, माझे डोकं फिरेल मग लई तसं तर केलं तर. आणि करणार मी तसंच करणार बघ तू. नाही, म्हणूनच तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला तर करते दीदी फोन. माझं मन थांबतच नाही, मला करते. अगं तिला पहिलंच टेन्शन आहे. अगं तिची बहिणीची मुलगी छान आहे ग. हा? तुझ्या बहिणीची मुलगी आहे ना ती युट्यूब मध्ये. कुठं आहे हो? आहे की पहिलं व्हिडिओ टाकलेत की तुझ्या बहिणीच्या मुलीचं. हा 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 हा, ती हिंदी बोलते ती. हा, हो 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 हो. ती छान आहे ती पोरगी. दिसायला माझ्याकरताच आहे ती. व्हिडिओत गोरी. हा, मस्त आहे पोरगी. अगं व्हिडिओत गोरी दिसते दीदी ती. तुझी बहीण बोलते ना आता पण. बोलते पण असं नाही दीदी. त्यांचं लय घरचं नाही दीदी, घरचं लय चांगलं आहे दीदीचं, पण चुकी बिलकुल नाही. तसंच असतं, काय ते करते कुठं काहीतरी प्रॉब्लेम असतो. तू काय, मी काय सांगते तुला, तू ना डोक्यात विचार घेऊन बसत जाऊ नको का. डोक्यात विचार घेण्याने काय प्रॉब्लेम सॉल्व्ह होणारच का. त्यामुळं गाई काय करते. गायत्री वहिनी कशी ठेवल्या म्हणलं दीदी बरोबर बोलते बाय. मला कसं तरी त्रास होतो, तिकडच्या लोकांचा फोन आला ना, मला तुमच्या पुढे बोलल्याशिवाय माझं मन हलकं होत नाही. म्हणलं दीदीला फोन करते बाय, पोरगीला घ्या. अगं तसं नाही, आता तसं तू डोक्यात घेऊन बसते ना, मग काय कळत नाही काहीच नाही तुला. त्यामुळे तुला ऑप्शनच दिसत नाही तुला. ते अहो दीदी तुम्हाला खरं सांगते, मला ही वारल्यापासून मला पैशाची किंमत, माणसाची किंमत कळायला लागली की बाबांनो काय असतं ह्या लोक. तसंच असतंय. पैशासाठी आणि सोन्यासाठी माझी दीदी कोणा दाखवतात ना, खरंच सांगते तुला, लई नीच आहेत लोक. अहो दीदी सकाळी चुलत दिराची पोरगी फोन लावली होती. आपल्या गायत्रीचं नाव, मी प्रेग्नेंट होती ना दीदी, तेव्हापासून आपल्याला खावा मिळतं ना ते अंगणवाडीतलं बघा, गहू, ही तेल नाही तर साखर अशी भेटते बघा. मग मी आपलं तिकडे नोंदवलं दीदी. बायका म्हणले की इकडं पण नोंदव, राजश्री दोन्हीकडचं मिळतं. मी म्हटलं नको बाया, उद्या कळाली बिळलं माणसं म्हणते ही हावरी दोन्हीकडचं खात्या का काय. नोंदवलं दीदी. मी म्हटलं तिकडचंच असू द्या, म्हणजे माझी आशा आहे हो आपली पोरगीला तिकडे न्यावं, आपण माणसं वळका. मी ह्या तरीकानं तिकडं ही करतात दीदी, ती माणसं जास्तच करते ती. मग ती 2 महिन्याचं खाव काय घेतलं नव्हतं ना दीदी. चुलत दिराच्या पोरगीचा फोन आला होता, काकी मला त्या मॅडमनी नेलं होतं, 2 महिन्याचं खाव दिलंय, मग बाबांना कधी पाहिजे होता. मी म्हणलं दीदी मला कपडे पण नाही, ती म्हणलं 2च गाऊन झाले. ती वडिलाला एका दिवस मी काय येणार नाही म्हणलं, मला लय भ्या वाटतं, रडा येतं, तिथं येणार नाही म्हणलं आता ते बाबांनाच पाठवते. तर म्हणलं मम्मी, त्यांच्या मम्मीला पण कोरोना प्रमाणाच्या बाहेर झालेला दीदी, त्यांना गॅरंटी दिली नव्हती वाचल म्हणून. अरे बापरे. मग त्यांची एक लय मला चालत, म्हणजे त्यांचा पण नवरा वारलेला आहे, ती पण मला सगळं सांगायची. व ह्यांच्या भ्यान आता ते पण फोन करत नाहीत मला. अरे म्हणून मी म्हणलं दीदी मम्मीची तब्येत कशी आहे, तर म्हणली काकी बरी आहे. मग मी म्हणलं घेऊन तुम्हाला माझ्याबद्दल त्रास होतो म्हणून दीदी मी तुम्हाला फोन करत नाही. तर म्हणली तिथंच होती बरं का, माझ्या जावं दिरापाशीच होती. तर म्हणली कशाचा त्रास काकी. तर मी म्हणलं तुम्हाला कळलं असेल म्हणलं, एका दिवस सांगीन मी फोन केल्यावर तुम्हाला उगाच त्रास देतेली माणसं म्हणून मी फोन करत नाही दीदी. म्हणलं कधी केलता, काल केलता काय केला होता तिनं. होय. मला म्हणली काकी कधी येत आहे व इकडे या की म्हणली. तर मी म्हणलं गायत्री मोठी होत पण नाही येणार दीदी. म्हणलं कुणाचं कोण नाही तुम्ही आता बघताय ना म्हणलं, पोरगीवर कोण कधी करायची तुला. त्या पोरगीला सांगितलंय दीदी बाईस, ती पोरगी ना सगळं इकडं माहित असतं त्याला. आणि म्हणलं त्या बाईचा नंबर तरी द्या म्हणलं, नाही तर मला बोलायला हवा दीदी मी विचारते म्हणलं. आणि तर त्या बाईवर बोलते ती ताई, आणि काय काय लागतं ती हितनच करून घेऊन जाते. आता म्हणते ती सासरवाडीची माणसं करावी, पण आता ती असून पण नसल्यागतच आहे ती आपल्याला. काय नाही, तू जरी जाऊन केलं ना चालतंय, काय नाही. काय काय लागतं ती हितनच घेऊन जाते आणि करून येते बाबा म्हणलं मी. पोरगीशिवाय चालतंय, करून येते मग.
तेच की आता त्या तरी मी विचारते कोणाला तर काय काय करते म्हणून बघू काय. आपल्यात वेगवेगळा मान आहे म्हणजे ती मागाची माणसं असतात ना त्यांना मान आहे वाटतं ह्यांच्या घरात. मग आता मग ती बाईला ती आहे तिथे ताई त्यांना म्हणलं काकी मी जाऊन त्याला विचारते यांच्या पोरगीचं शटवाई करायची आहे तर मी म्हणलं विचारा. आता ती लई साथ देते तेव्हा पण भिवून काय सांगत नाही ती मला. तिला गपचूप फोन करायचं एकच बॉम्ब नाही म्हणून मी तात्पुरतच बोलते दीदी. मी राहून आल्या मला सगळी माहिती झालंय कोण काय आहे ती. मोठी का पोरगी जरा मोठ्या 18-19 वर्षाची. म्हणून त्याला पण वडील बारक्या असताना मारले ती आत्तीनं सांभाळला मारल्या. माझं लग्न झाल्यानंतर त्या पण कोरोना होऊनच दीदी असल्या कौलरच्या घरात राहायचं बरं का. आणि पोराला दोन्हीला शाळा शिकवलं. पोरं नोकरीला लागली. एक सोन्या चांदीच्या दुकानाला स्वतःचं सोनं चांदीचं दुकान आणि तो पुण्यात जॉबला आहे. आणि बंगला बांधला दीदी 2 मजलीचा. ती जी वास्तू घालायची होती तोपर्यंतच वारली बघा कोरोना होऊन. किती खुश होत होती. कसलं पडदं शिवून घ्यायची माझ्या बंगल्यात जाणार आहे राजश्री मी कुठली भांडी घेणार. आणि आमचं हळद काढलं नव्हतं ना दीदी लग्न झालं तरी. म्हणली तुला त्या बंगल्यात घेऊन जाती आणि हळद काढती. त्यात लय चांगल्या होत्या. चुलत नणंद होती त्या पण कोरोना होऊन वारल्या. तिच्यानंतर आज मुलगी वारली ना उद्या आई वारणार बघा. अशा झाल्या दोघी मायली की. 2 महिन्यानंतर गायत्रीचं वडील वारलं. बापरे. तर उद्या 26 तारखेला फुला येते. पोरगी म्हणत होती काकी फुला येते. मी म्हणलं फोन करा दीदी ती म्हणलं मी. वडिलाला घेऊन आपल्याला लांबच्या लांब तरी जाऊन येईन नाही तर बघू म्हणलं बाबा गायत्रीची शेतवाई केल्याशिवाय कुठे येणार नाही म्हणलं मी. तर म्हणलं चालतंय. अहो युट्यूब खोललंय म्हणून जास्तच मला ताप द्यायला लागले ती. तू युट्यूबच खोललंय तर नाही तसलं नाटकं करते असं म्हणून. आता मी काय नाटकं काय दिली बिना वडणीची बसते का दाताड काढते. आता सकाळी पण बोललो का काय ते चाललंय त्यांची चर्चा. युट्यूब खोलली सोशल मीडियावर नाटकी दाखवत. मी म्हणलं नाटकी काय नाही बाबा म्हणलं. मी अजून थोडं खरं सांगितलं नाही माझ्या नवऱ्याचं. खरं सांगितलं तर ती बघणाऱ्याच्या डोळ्यातनं पण पाणी येईल आणि माझ्या पण म्हणलं. मग काय तर थोडं फार सांगितलंय. मी आम्हाला कोण ओळखणार हो दीदी खरं सांगा बघू. ते तर आहे ग. जी करते ती सगळं माहितीच आहे. काय काय बायका अशा एक बाई अशी झाली बरं का ताई दीदी इथं लग्न होऊन 9 वर्ष झालेलं हो त्याला. आणि नवरा वारला अटॅक येऊन का ऍक्सिडेंट होऊन वारला. आणि 1 वर्षाचा मुलगा होता दीदी त्याला. बिचारीनं काय केलं नवरा वारून 15 दिवसात 12वा का 13वा करते बघा दीदी. 12वा 13वा करते ती बघा. त्या दिवशी त्या पोरगीची आई वडील आली म्हणली आमची पोरगी तरणी ताट आहे कशी आयुष्य काढायची. आमची पोरगी तरणी ताट आहे कशी आयुष्य काढायची. तुला तुम्ही घ्या आणि आमच्या पोरगीला घेऊन जातो म्हणून दिदी हायच होता त्या पोरग्याला माहेरी ठेवून सासरवाडी ठेवून गेली बिचारी. बाई बघ आणि मला सगळी म्हणत होती लग्न माझी वाढल्यानंतर काय का होईना आई वडिलापाशी ठेवून दुसरं लग्न करून घ्या. नाही म्हणतो माणसाला बिलकुल माया दयात कसं. आणि मला बाईच गायत्री नाही दिसली तर एवढं बेचैन होतं. बाई कशी गेली असेल मला टेन्शन येत. अशा लय आहे ती बाबा बायका का अशा करत असतील. स्वतःच्या आयुष्य माझं भविष्य पडलेलं आहे म्हणल्यावर काय करणार सांगा. ऑप्शन म्हणल्यावर नाही तेच की बाळाला घेऊन एक्सेप्ट करणार पुढचा पाहिजे ना. ओ दिदी गायत्री उठल्यावर का ठेवते काय चालतंय जात तिला आणि तो त्याचा विचार करू नको. हा चालते मला सांगा आता तुम्ही काय म्हणसाल. जाओ बेटा उधर जाओ. हा बघ गायला जाओ. पाऊस पडायला लागलाय. ह्या दलिंद्र्या माणसाला तुम्ही काय म्हणणार. माझी बहीण काय काय म्हणते. तिला गावात कुणावर बोलाय सुद्धा बंदी केलेली.
त्याला किती ऑडिओ क्लिप आहेत माझ्यापाशी, तुम्ही टाका म्हणा, टाकते. एवढ्या ऑडिओ क्लिप आहेत ना ताईंबरोबर. माझ्या बहिणीनो, तुमच्या मनापासून खूप 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 आभार मानते, तुमच्या पाया पडीन मी. माझ्या बहिणीला एवढा सपोर्ट केला फोनवरनं, तिला तुम्ही इतकी हिंमत दिली. कारण काय झालंय माहितीये का, आपल्यात कोण करून आणा असं झालं नव्हतं. मी माझं बॅकग्राऊंड मी मागं लई लांब ठेवायची, कारण माझा बॅकग्राऊंड पण सासरवाडीकडून कसा होता तुम्हाला माहीत आहे. त्यामुळं मी कुणालाच मी म्हणायची, सगळं मीच बघायची घरातले. तुम्हाला आई बाबा संतोषच सांगल, पण माझं हे म्हणणं होतं, मी मिलिटरी म्हणजे आर्मी पर्सन आहे बाळा, तू माझ्याबद्दल काय सांगू नकोस, तू तुझं सांग, तू तुझ्या पाया उभा राहा. कायम सदैव तिचं होतं, मी तिच्या सगळ्यांबरोबरच आहे. तर माझं हे होतं, पुढं जाऊन लोड पडतोय संसार, म्हणजे 2 परिवार मला चालवायचं, माझे 3 परिवार झालं, राजश्रीचं एक, सगळं चालवत होते मी. तर माझं मतलब होतं तिला हिंमत मध्ये आणायचं यूट्यूब खोलून. तर म्हणून यूट्यूब खोलल्याला त्या माणसाने, दलिंद्र्यांनी ह्या बाळाचं नाव सुद्धा नव्हतं बघितलं. तुम्ही मी बोलेल खोटं ना, माझ्या बहिणीनं एक एक शब्द एवढं तळतळून मारलंय त्याला. का नाही माझ्या बहीण डिप्रेशन मध्ये जाणार, कुठल्या बी माणसावर बोलून द्यायचं नाही तिला, सगळ्याकडे त्यांनी बंदी ठेवलेली, तिला बोलायचं नाही, काय नाही, हाय नाही तसल्या शिव्या द्यायचं, घाण बोलायचं, लय 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 त्रास दिलाय. हरामखोर दिप्या, तुझी लायकी बघ, सगळी तिथं कुणी कुणी त्रास दिलाय ना, सगळ्याच्या ऑडिओ क्लिप मध्ये बोललेली, सगळ्यांची नाव आहेत. आणि सगळ्यांची कोण आलं होतं दवाखान्यात तिला भेटाय, कोण नाही आलं होतं. त्यांचं खानदान तुझं लय मोठा म्हणतोय ना भिकारी. तर माझ्या बहिणीची बघा, ऐक तुझी करामत बघ. आता मी बोलेल ती खोटं ना, माझ्या बहिणीची असे सबूत आहेत ना, तिच्या मुलीकडे डोळं काढून बघतोयस, तुझ्या डोळे काढून तीच मारून टाकल, ती दोघच तुला, त्यांची आत्मा लागल ना, आणि त्यांच्या घरावर त्यांची थोडीफार जागा त्याच्यावर जळतोयस, मरतोयस, मेल्या कुठला कुत्र्या, तुला चपलीनं मारतील लोक, चपलीनं मारा त्याला, चपलीनं. आणि आता म्हणतोयस डोळं उघडलं, काय घातलं रे, बघितलं का माझी बहीण कशी बोलती, काय घातलं, काय नाही, काय दिलं नाहीस तू, बघ माझी बहिणीला किती त्रास दिलाय, कसा आरुतुरू बोलायचा संतोष वगैरेला. मग बहीण केल्यावर आम्ही तेव्हापासून चिडतोय, तोपर्यंत होती ना तोपर्यंत आम्ही चिडत नव्हतो, कारण तीच गाव आहे, त्याला तिथंच ती लग्न करायचं बोललो होतो, सगळीच बोलत होती, मी पण बोललेली की करूया, ती म्हटली मी अजिबात नाही, पुढचा पण कसला निघल काय माहिती, त्याचा परिवार माझ्या मुलीला सांभाळल का नाही, तुम्ही पण म्हणत होता खूप काय, पण नाही म्हटलं की मी म्हटलं राहू दे, कुणालाच घरात म्हटलं लग्नाचा विषय काढायचा नाही तिचा. मग म्हणून आम्ही विचार केला की जे पण काय आहे, आज भावा वहिनीचं भांडणं झाली, या आई बाबा थकली, या माझा पण हात हिला हारला, तिला घरबीर बांधून व्यवस्थित देऊन तिथं ठेवायचं असं ठरवलं, नाही तर काहीतरी करून. तर असं म्हणून त्यांच्या बरोबर रिलेशन आम्ही चांगलं ठेवायचं विचार करत होतो, म्हणून राजश्रीला काही बोलून देत नव्हतो, एवढा त्रास. मग राजश्री गेली ना म्हणून त्याला बाबा आणि दादा म्हणत होतो. राजश्री गेल्यानंतर भडकली त्यांच्या पुऱ्या खानदानावर, मी पुरा तेव्हापासून आग पडती, माझी बहीण गेलेली आहे हा हरामखोराच्या खानदानामुळं. ठीक आहे, एक एक माणसाचं तुम्ही म्हणता ना, आता काय माणसाला गाई बद्दल आता त्यांचा काय अधिकार नाही नाही, तुम्ही म्हणता ना कोणाचं मनात असेल डाऊट तर सांगा, कमेंट सगळ्यांनी करा प्लीज, हात जोडून विनंती. आणि सगळ्या माझ्या बहिणी मावशींना मनापासून खूप 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 आभार आहे. मी एक एक शब्द बोलते ना, माझ्या जिंदगानी मी कधी खोटं बोलत नाही. माझी बहीण मी उतरवलेली, माझ्या बहिणीला आम्ही फुलासारखं, फुलाला आपण पाकळी पडून देत नाही तशी जपलेली होते. त्या बहिणीला आमचं दुःख कधी माहीत केलं नव्हतं, तर ह्या हरामखोरानं त्याला दुःख दिलेलं आहे. 34 वर्षाचा दादू झालेला, पैसे घ्यायचा भावाकडून, आणि एक दिवस त्याला पैसे कमवायचं, त्याला कधीच सुखानं जगून दिलं नाही. त्या भावाला सुद्धा नोकर बनवून ठेवल्याला, आणि त्याला 34 वर्षापर्यंत लग्न करून दिलं नाही. आम्ही सगळं ठरल्यानंतर त्याचं आधार कार्ड मागितलं, त्याच्यावर माहीत झालं आधार कार्ड, त्याच्या शाळेचा दाखला त्याच्या 34 वर्षाचा, माझ्या बहिणीचा त्याच्यात 12 वर्षाचा डिफरन्स येत होता. त्याला म्हटलं, परत बहीण म्हटली असू दे, किती का मोठा असं मी करते. मग करून दिलंय. त्या मुलाचा तोंड बघून आण पाण्याचं आम्ही कळतळीनं करून दिलेलं आहे लग्न. आणि दलिंद्र काय म्हणतोय, हो गावाची रहिवासी आहे, रक्ताचं नातं आहे, तुला चपलीनं मारते दिप्या, चपलीनं. थांब, तू हितायस म्हणून वाचलाय, तुला सुट्टी नाही, आता सुरुवात झाली. तुम्ही सांगा काय काय छळ केलाय, किती छळ केलाय, मी तोंडून सांगून पटणार नाही ना. जी गेली माझी बहीण तळतळून ती ह्याच्याबद्दल, तिचं तरी ऐकता ना तुम्ही.